नमस्कार। आज निवडणुकीनंतर आपण पहिल्यांदाच लाईव्ह येतोय। थोडा उशीरही झाला, त्याबद्दल क्षमस्व आहे। निवडणुकीनंतर आपण लाईव्ह येण्याचं कारण तुम्हाला काल पोस्टवर कळालंच असलं सकाळी पण, कारण निवडणूक झाली, बऱ्याचशा लोकांनी सहकार्य केलं, त्यांचे सुद्धा आभार। निवडणूक ही निवडणुकीच्या जागी राहिली। आता निवडणूक संपली, राजकारण थोडं बाजूला ठेवून आपण आपलं काम सुरू केलं पाहिजे। बरेच शेतकरी गावात गेल्यावर विचारत होते की पीक विम्याचं काय अण्णा यावर्षीच्या, त्याच्यानंतर बरेच जण विचारत होते किंवा रब्बीचा पीक विमा कधीपर्यंत काढायचा किंवा कधीपर्यंत आम्हाला रब्बीचे पीक विम्याचे पैसे भरायचे आहेत। ह्या सारे प्रश्न बरेच शेतकरी विचारत होते जेव्हा गावागावात फिरणं सुरू केलं त्यानंतर। त्यामुळे आज आपण लाईव्ह आलोय। आता राहिला प्रश्न मागच्या वर्षीच्या पीक विम्याचा, तर मागच्या वर्षी जो सोयाबीनचा पीक विमा आपण आता काढलाय, या सोयाबीनच्या पीक विम्यात जवळपास 4 लाख शेतकऱ्यांनी हा पीक विमा उतरवलेला आहे। त्याच्यापैकी आपण मध्यंतरी व्हिडिओ टाकले, शेतकऱ्यांनी तक्रारी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन केल्यात। जवळपास शेतकऱ्याच्या तक्रारी ह्या 2.5 लाख प्लस तक्रारी शेतकऱ्यांनी आतापर्यंत रब्बीच्या सोयाबीनच्या आपल्या म्हणण्यावर केल्या होत्या आणि त्या तक्रारी केल्या सर्व शेतकऱ्यांनी। परंतु मध्यंतरी निवडणूक लागली, निवडणुकीत गुंतल्यानंतर कंपनीला थोडा जागा मिळाली, पेस मिळाला आणि त्या जागेचा कंपनी कदाचित फायदा घेऊ इच्छित होती। म्हणून आपण सुद्धा आज आता लाईव्ह आलोय, कारण आता सरकारही बसले, कार्यक्रमही सुरू येते आणि कंपनीला सुद्धा धारेवर धरावं लागणार आहे। म्हणून आपण सर्वजण आज लाईव्ह येण्याचं आपण ठरवलेलं आहे। आणि आपण जे लाईव्ह येतोय याचा मूळ मुद्दा, ज्या 4 लाख लोकांनी पीक विमा काढलाय, 2.5 लाख शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत, त्यावेळेस आपण तक्रारी केल्या, सर्व गोष्टी झाल्या। परंतु याच्यामध्ये रॅन्डम सर्वे लागले होते। हा शब्द तुम्ही त्यावेळेस ऐकला असेल की सर्वेला माणूस नाही आला तरी चालेल, रॅन्डम सर्वे लागला होता। परंतु रॅन्डम सर्वे लागल्यानंतर सुद्धा या लोकांनी तेव्हाच्या तेव्हा सर्व तक्रारी ज्या 2.5 लाख होत्या ह्या दाखवून द्यायला पाहिजे होत्या की रॅन्डम सर्वे झाला, परंतु असं झालं नाही। आणि त्यांनी जवळपास 88,000 तक्रारीच्या वर तक्रारी ह्या पेंडिंग मध्ये दाखवलेल्या आहेत। ह्या पेंडिंग मध्ये दाखवण्याचं कारण असं झालं, 88-90,000 तक्रारी की यांनी कामच केलं नाही। ते म्हणजे फॉर्म भरायचं सुद्धा जीवावर यांना आलं की काय, हा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिला होता। परंतु ठीक आहे, केलं नसेल, नाही केलं ते करणं न करून घेणं ही कंपनीची आणि प्रशासनाची जिम्मेदारी। आमचं काम आहे तुमच्या लक्षात आणून देणं। कारण आता तुम्ही ज्या पेंडिंग तक्रारी आम्हाला दाखवलेल्या आहेत की त्या ज्या पेंडिंग तक्रारी आहेत, मग ते आता तर सोयाबीनचं सीझन होऊन खूप दिवस झाले, हरभरा पेरून 1 महिना होण्याची वेळ आता आलेली आहे, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला सोयाबीनचं काम झालेलं दाखवत नाही आहात। हे कसं काय शक्य आहे? आमच्या शेतकऱ्याच्या शेतात पाणी पडते तेव्हा तुम्ही सांगता की तक्रार ही तुम्हाला 72 घंट्याच्या आतच करावं लागते। मग आम्ही तक्रार 72 घंट्याच्या आत करायची आणि तुम्ही काय आम्हाला 7 महिन्यानं आमच्या सोयाबीन वावरात पाहायला यायचं का? हा काही नियम आहे का नाही या कंपनीला? हे सुद्धा तिला विचारावं लागेल। याच्यासाठी जिल्हा प्रशासनाला सुद्धा आमची विनंती की तुम्ही सुद्धा त्या कंपनीला धारेवर धरलं पाहिजे, कारण हे काम काही नुसतं एकट्या आमचं नाहीये आणि शेतकऱ्याला या गोष्टीचं डिटेल माहिती नसतं, म्हणून शेतकऱ्याला सुद्धा या गोष्टी माहीत पडत नाहीत। म्हणून जिल्हा प्रशासनाला सुद्धा विनंती आमची की या कंपनीकडून कुठल्या पद्धतीत ह्या तक्रारी पेंडिंग काढून घ्यायच्या की त्याचं त्यांनी करावं। कदाचित जर त्यांनी आमच्या शेतकऱ्याचा हा पैसे हाणण्याचा त्यांचा डाव असेल तर आम्ही हा त्यांना पचू देणार नाही, आम्ही हा डाव होऊ देणार नाहीये। आमच्या शेतकऱ्याच्या ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्याचे पैसे घेतल्या बगैर आम्ही कंपनीला सोडणार नाही आहोत। हा सोयाबीनचा विषय, यावर्षी आपण ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्या त्यांनी 88-90,000 लोक रिजेक्ट म्हणजे पेंडिंग मारले, रिजेक्ट नाही म्हणताना पेंडिंग ठेवले होते किंवा कोणा जर ध्यान दिलं नाही तर वरच्या वर या लोकांचा गोंधळ करू, पण असं आपण कदापि होऊ देणार नाहीये। म्हणून आपण आज लाईव्ह आलोय भावांनो। दुसरा विषय, बरेच शेतकरी गावात गेल्यावर विचारतात की मागच्या वर्षीच्या हरभऱ्याच्या पैसे आतापर्यंत सुद्धा आलेले नाहीयेत। हे जवळपास 50-70 कोटीच्या वर, हे मी मिनिमम आकडा सांगायला लागलो, हा 150 कोटी असू शकतो, पण माझ्या एक अंदाजानुसार की किमान 70 कोटी रुपयाच्या वर पैसे हे हरभऱ्याचे मागच्या वर्षीचे सुद्धा या कंपनीकडे बाकी आहेत। असा माझा एक पूर्ण आपण जे काही विचार केला, अभ्यास केला, त्याच्यावर एक हा ॲनालिसिस आहे। हे जे पैसे येतात हे पैसे निवडणुकीमुळे मध्यंतरी कंपनीनं दाबून धरले, कंपनीवर कोणी ध्यान दिलं नाही। निवडणुका लागल्या, ठीक आहे, निवडणुका लागल्या, आम्ही तुमच्याकडे आलो नाही, तुम्ही ध्यान दिलं नाही, पण तुमचं कर्तव्य होतं की त्या शेतकऱ्याचे प्रॉपर पैसे शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होते, परंतु तुम्ही तेही टाकले नाही। आता परिस्थिती अशी आहे
की या कंपनीकडे आपलं बाकी काय आहे, तर मागच्या वर्षीच्या हरभऱ्याचे जे काही सोयाबीनचे राहिले असेल ते शेतकरी किंवा तुरीवाला कोणी असेल त्यातले हे पैसे सुद्धा या कंपनीकडे आपले मागचे बाकी आहेत, ते पैसे सुद्धा कंपनीकडून आपल्याला वसूल करणे आहेत। एक मुद्दा हा आहे मागच्या वर्षीचा। आणि दुसरा मुद्दा असा आहे की या वर्षीची जी सोयाबीन आहे आपली, जिच्या तक्रारी आपण प्रॉपरली केलेल्या आहेत, कॅलेंडर वाईज तक्रारी आपण तिच्या केलेल्या आहेत, आपण तशा सूचना केल्या, तुम्ही तक्रारी केल्या आणि ते सुद्धा आपल्याला पैसे या कंपनीकडून वसूल करून घ्यायचे। कारण आता सरकार बसलेलं आहे, आता मग कंपनीला अडचण काय आहे। आमची जिल्हा प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की कंपनीला आपण धारेवर धरलं पाहिजे। या कंपनीच्या मुजवर अधिकारी शेतकऱ्याला नीट उत्तर देत नाहीत, त्यानंतर हे माहिती प्रॉपर देत नाहीत आणि यांच्याकडे कुठलाही कागद नाही। मी वारंवार दरवेळेस सांगतो की हे कागदाच्या बाबतीत हलगर्जीपणा का करतात, तर यांना यांची कंपनी पैसेच त्याच्यासाठी देते की चोऱ्या करा की काय, शेतकऱ्याला कसं रोखता येतं याच्यासाठी या कंपनीचे पगार माणसं हे काम करतायत। आमची यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे, बाबांनो आमच्या शेतकऱ्याचे पैसे नीटपणे द्या ही तुम्हाला विनंती आहे। कारण मागच्याही वर्षी आमचं ध्यान नव्हतं म्हणून तुम्ही हरभऱ्याचे लोक 7,000 लोक आमचे रिजेक्ट मारले होते। कसे काय रिजेक्ट मारू शकता तुम्ही 7,000 लोक? कारण काय? त्याचं कारण नाही दाखवत, तुम्ही सांगत नाही त्यांना नीट। मग त्याही लोकांचं काम आहे तुमचं त्या लोकांचे कारण दाखवायचं की मी या माणसाला या चुकीमुळे रिजेक्ट केलेले हे तुम्ही काहीच सांगत नाही। या वर्षी तसं होणार नाही। मागच्या वर्षीच्या हरभऱ्याचे जे काही पेंडिंग आमचे पैसे येतात ते सुद्धा आम्हाला लागतील म्हणजे लागतील आणि तिथं जर तुम्ही देण्यात हायगई करत असाल तर गाठ आमच्याची लक्षात ठेवा, आम्ही हायगई करणार नाही आहोत तुमची। मग काय राडा व्हायचा, काय भानगडी व्हायच्या त्या होत राहतील। आज आम्ही प्रेमानं आपण लाईव्ह येऊन सांगतोय, उद्या आपण सन्माननीय कलेक्टर मॅडमना सुद्धा याचं निवेदन पोच करणार आहे की मॅडम आमचे असा असा प्रश्न आहे, हा प्रश्न मार्गी लावा। खरं तर या लोकांवर गुन्हेच दाखल केले पाहिजे अशी परिस्थिती। कारण आमचे शेतकरी जराशे काय झोपेत राहिले, जरासं काय आम्ही इलेक्शनच्या टाइम पिरियडमध्ये गुंतलो की तुम्ही डायरेक्ट आमचे माणसंच गायब केले। अरे 88,000 90,000 लोक म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का तुम्ही पेंडिंग दाखवता? आता कुठून सर्वे करणार आहात तुम्ही? याचा अर्थ तुम्ही घर बसल्या सर्वे करणार आहात म्हणजे नुकसान कमी टाकणार आहात। दाखवताना एक दाखवसाल, शेतकऱ्याला म्हणसाल तुम्ही एवढंच नुकसान टाकलं होतं, तुमचा सर्वे झाला, म्हणजे हे गोंधळ करण्याचं काम तुम्ही बंद करा। कारण आम्हाला तुमचा गोंधळ प्रॉपरली कळतो। असं गृहीत धरू नका की सर्व शेतकरी कोणालाच कळत नाही आम्ही काय करतो ते, झोपत आहेत सर्व लोक। आम्ही झोपत नाही आहोत, आम्ही जागे आहोत आणि आमच्या बापाचे पैसे हक्काचे, त्या कंपनीला अधिकार नाही आमचे पैसे खायचा। म्हणून आमचे पैसे नीटपणाने मिळाले पाहिजे आणि ते जर तुम्ही देण्यात हायगई करत असाल तर मग मात्र आम्हाला सुद्धा तुमचा बंदोबस्त करावा लागेल आणि तो बंदोबस्त करायला आम्ही तयार आहोत, काही अडचण नाही आम्हाला। कारण आम्हाला तो बंदोबस्त तुम्ही जर नखरे कराल, तुम्ही असं उत्तर प्रॉपरली यांच्याकडे कुठेही नाही, माझं शेतकऱ्याला सांगणे या कंपनीकडे असं प्रॉपर उत्तर कुठेही नाही की बा मागच्या वर्षीचे तुमचे आमच्याकडे उदाहरणार्थ 70 कोटी रुपये आहेत, परंतु हे 70 कोटी आमच्याकडून शासनाकडून आले नाहीत। अरे शासनाकडून आले नाहीत, तुमच्याकडे एखादं पत्र असेल ना की राज्याने दिले नाही, केंद्राने दिले नाही, कोण दिले नाही असं पत्र असेल ना। मग केंद्राने जर तुमचे पैसे दिले असतील तर राज्य ठेवल कसं? विषय सरळ सरळ आहे। कारण प्रोसिजर अशी आहे, शेतकरी भावांना तुम्हालाही कळालं पाहिजे की यांची भागीदारी आहे। राज्य शासन अर्धे पैसे देतं, केंद्र सरकार अर्धे पैसे देतं, आपण 1 रुपया भरतो आणि बाकीचे राहिलेले पैसे पूर्ण केंद्र आणि राज्य देतं। मग केंद्रानं दिले, राज्यालाही द्यावंच लागत असतात पैसे। म्हणजे याचा अर्थ कुठेतरी तुम्ही मधल्या काळामध्ये हा घोळ केला की काय, हा प्रश्न आमच्या मनात डाऊट तयार करतोय आणि निवडणुकीचा तुम्ही प्रॉपरली फायदा उचलला की काय, हा सुद्धा प्रश्न आमच्या मनात डाऊटफुली आहे। परंतु तुम्ही काही जरी केलं असेल तरी सुद्धा वाशिम जिल्ह्यातल्या एक ना एक माणसाचे, एक ना एक शेतकऱ्याचे पैसे हे तुम्ही आम्हाला दिले पाहिजे आणि ते घेतल्या बगर आम्ही सोडणार नाही। तुम्हाला इतिहास माहिती आहे, मागच्या वर्षी तुमच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाऊन पैसे वसूल केले। यावर्षी सुद्धा आम्ही धमक ठेवू शकतो, हायकोर्टात जायची तुमच्या विरोधात। तुम्ही असं समजू नका की आम्ही कोर्टात जाणार नाही, काही करणार नाही, म्हणणार नाही। आम्ही काही कुठल्याही पद्धतीनं कोणत्याही मार्गाने आम्ही तुमचे पैसे वसूल करून घेऊ म्हणजे घेऊ, कारण ते पैसे आमच्या बापाच्या हक्काचे पैसे येतात, पीक विम्याचे पैसे हक्काचे येतात। राहिला प्रश्न या वर्षीच्या आता सोयाबीनचा, तर या वर्षीच्या सोयाबीनचं सुद्धा कॅल्क्युलेशन लवकरात लवकर करा आणि आमच्या शेतकऱ्याचे जे रॅन्डम नुसार पैसे पडतात ते सर्व पैसे आमच्या शेतकऱ्याला टाका। कारण किमान हिशोब आम्हाला सुद्धा माहिती गाडी चक्राची यावर्षी किती पडायला पाहिजे, कारण आम्ही तक्रारी या कॅलेंडर नुसार केलेल्या आहेत। आणि यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी आता हरभरा पेरलेला आहे त्यांना सुद्धा माझी विनंती, उद्याच्या येणाऱ्या 15 तारखेपर्यंत म्हणजे आजची 8 तारीख आहे आणि आपल्याकडे अजून 7 दिवस येतं, 15 तारखेपर्यंत। 15 तारीख ही शेवटची तारीख आहे हरभऱ्याच्या पीक विमा काढण्याची। हरभऱ्याला सुद्धा पीक विमा उतरवून घ्या,
₹1 भरा आणि हरभऱ्याचा पीक विमा पूर्ण लोकांनी उतरवून ठेवा। हरभऱ्यासोबत ज्या लोकांचा कांदा असेल त्या कांद्यावाल्या शेतकऱ्याला सुद्धा ₹1 पीक विमा लागणार यावर्षी, त्यांनी सुद्धा पीक विमा उतरवून घ्या। आणि ह्या कशा तक्रारी करायच्या, काय करायच्या, हरभऱ्याच्या काळात मी तुम्हाला कशावर तक्रारी होतात, ह्या पुढच्या काळात 15 तारखेनंतर काय अटॅक येतात त्या पद्धतीवर मी तुम्हाला सर्व सांगितलंच। जसं सोयाबीनचं सांगितलं तसं हरभऱ्याचं सुद्धा सांगूल, त्यामध्ये काही डाऊट नाही। आणि ज्या शेतकऱ्याचे मागच्या वर्षीचे हरभऱ्याचे पैसे आले नाहीत त्यांनी अजिबात चिंता करू नका, ती लढाई आपण आता सुरू केलेली आहे आणि ताकदीने यांच्या छाताडावर बसून आपण ते पैसे वसूल करणार आहोत। काही जरी झालं तरी ते पैसे आपण शेतकऱ्याला मिळवून देऊ म्हणजे देऊ, यामध्ये काहीच विषय नाहीये, हे डोक्यातही ठेवू नका। आणि उद्याच्या तारखेत त्या पैशासाठी मागच्या आपण सन्माननीय कलेक्टर मॅडमला निवेदन सुद्धा सादर करणार आहोत। पहिल्या टप्प्यात आपलं कर्तव्य आहे की जिल्हा प्रशासनाला सांगून देणं की आमचे या पद्धतीचे पैसे, मागच्या वर्षीच्या हरभऱ्याचे पैसे आमचे यांच्याकडे बाकी आहेत बऱ्याचशा शेतकऱ्याचे, आणि आता राहिलेल्या या वर्षीच्या सोयाबीनचे पैसे हे सुद्धा आमचे यांच्याकडे पेंडिंग आहे। ठीक आहे, सोयाबीनच्या पैशाला अजून 15 दिवस 1 महिना लागला तर हरकत नाही, समजून घेऊ, कॅल्क्युलेशन व्हायला उशीर लागतो, परंतु ते सुद्धा पैसे आमचे घेणे बाकी आहे आणि हे सुद्धा पैसे आमचे तुमचे घेणे बाकी आहे। तुमच्याकडून हे पैसे आम्ही वसूल करणार आहोतच, कारण आम्ही जर तुम्हाला सहजासहजी सोडणार नाही आहोत। तुम्ही डोक्यात ठेवून असाल की इलेक्शन झालं हे आमचे पैसे विसरून गेले की काय, असं होणार नाही। इलेक्शनच्या टायमापुरतं होतं, तुम्हाला सुद्धा सांगणं, कमी जास्त जर काही केलं असेल तर आमच्या बापाचे पैसे तुमच्या छाताडावर बसून वसूल करून देऊ। उद्या आम्ही प्रेमानं सांगणार आहोत, आज जसं लाईव्ह करून आमच्या शेतकऱ्याला आम्ही सांगतोय की आपले पैसे यांच्याकडे बाकी आहे, उद्या प्रेमानं सांगणार आहोत आणि त्यानंतर भाषा आम्ही सुद्धा बदलू। आमच्या बापाचे पैसे लवकरात लवकर देण्याची तयारी ठेवा, नाहीतर तुमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करू, हे मात्र निश्चितपणानं तुम्ही ध्यानात ठेवा। मग गुन्हे कसे दाखल करायचे हे सुद्धा मला माहिती आहे, त्या पातळीवर आम्हाला येऊ देऊ नका, ही विनंती आहे। आमच्या बापाचे प्रेमानं पैसे द्या ही विनंती करतो। उद्या तुमच्या साऱ्या शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहेत आपल्या पीक विम्याबद्दलच्या, मागच्या वर्षीच्या हरभऱ्याच्या आणि या वर्षीच्या सोयाबीनच्या, याचं सुद्धा निवेदन मी उद्या कलेक्टर मॅडमला सादर करणार आहे आणि त्याच्यानंतरची भूमिका ही तुम्हाला प्रत्येक वेळेस आता अपडेट करण्याचं काम ही मी नेहमी करत राहणार आहोत, हे मात्र निश्चितपणाने ध्यानात ठेवा। हात जोडून विनंती आहे की हरभऱ्याचा पीक विमा जर कोणी काढला नसेल तर उद्याच्या 15 तारखेपर्यंत हरभऱ्याचा पीक विमा काढून घ्या। बाकी कशा तक्रारी करायच्या हे तुम्हाला निश्चितपणाने अपडेट देईल। धन्यवाद, थँक्यू।